दुर्गाज किचनमध्ये उन्हाळी वाळवणातील आज आपण ना दही मिरची किंवा त्याला सांडगी मिरची हे असे म्हणतात, ही अप्रतिम डिश बनवणार आहे। दही, मट्टा, भाकरी आणि ही मिरची अप्रतिम बेत बोलतो। चला तर चालू करूयात। या ठिकाणी 100 ग्राम मी ना ह्या पोपटी मिरच्या घेतल्या आहेत। या ठिकाणी तुम्ही डार्क हिरव्या कलरच्या पण घेऊ शकता, त्या जरा जास्त तिखट असतात। या मिरचीला स्वच्छ धुवून ह्या अशा प्रकारे आपण पुसून घेणार आहेत। आता या मिरचीत ही एक पिकलेली मिरची मला दिसली, तर ही अशी घ्यायची नाही, त्याच्यामुळे पूर्ण आपलं जी हे वाळवण आहे ना ते खराब होऊ शकतं। चला तर याला चिरा पाडून घेऊ। आता पाहिलं, फक्त वरच्या बाजूने या मिरचीची स्किन आपल्याला चिरून घ्यायची आहे। पूर्ण याचे 2 भाग नाहीत करायचे, जेणेकरून आपण याच्यामध्ये जे मीठ भरणार आहेत ना ते व्यवस्थित भरल्या जाईल। हे पाहिलं। आता या मिरचीमध्ये आपण मीठ भरून घेऊ। एका चिमटीमध्ये असं मीठ धरायचं आणि वरून खाली याला प्रेस करत असं मिठाला यायचं, जेणेकरून पूर्ण मिरचीमध्ये आपल्याला मीठ भरण्यात येईल। कुठे लागेल कुठं नाही असं नाही होणार। हे पाहिलं, आणखीन एकदा दाखवतो। मग वरून खालीपर्यंत यायचं, असं ओढत यायचं त्या मिठाला। अशा प्रकारे सर्व मिरच्या मी मीठ भरून घेतलेल्या आहेत। आता या ठिकाणी जाईल ना 1 चमचाभर आपल्याला काळं मीठ घालायचं आहे। डोंट वरी, हे मिठाचं प्रमाण जास्त नाही होणार, कारण याच्यामध्ये दुसरे मसाले आणि दही पडणार आहे आणि जेव्हा याला आपण वाळवण घालूत ना तेव्हा याच्यातलं मीठ उडून जाईल। या ठिकाणी 1.5 चमचा मी धने जिरे पूड घालत आहे आणि या ठिकाणी हे आहे चक्का दही। दह्याची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे, अगदी सोप्या पद्धतीत 2 मिनिटात दही कसं विरजू लावायचं हे मी तुम्हाला दाखवले आहे। सेम त्याच पद्धतीने हे दही लावलेलं आहे, अगदी अप्रतिम लागतं, ते पहा। या ठिकाणी 3 चमचे मी मोठे ना दही घेणार आहे, किंवा 1/4 कप हे दही आहे। एकदम असं चक्कावालंच दही घ्या, नाहीतर काय करा, 1 तास अगोदर मलमलच्या कपड्यामध्ये दही बांधा, त्याला टांगून ठेवा आणि असं हंकर्डच घ्या। त्याला छानसं आपण कोट करून घेऊ आणि याच्यामध्ये जाईल हा अर्धा लिंबू जाईल। याच्यामध्ये बिया नाहीत घालायच्या, फक्त लिंबूचा रस घालायचा आहे। आणि हे रात्रभर, म्हणजे आज दिवसभर आणि रात्रभर हे याला ना आपल्याला याच पॉटमध्ये भिजत घालायचं आहे। छानसं भिजून झालं ना, म्हणजे सर्वीकडे ह्या मिरच्यांना ना हा मसाला दही पूर्ण लागतं। याला ना 2-3 दिवस भिजू घालू नका, नाहीतर या दह्याच्या वास जो असतो ना तो आपल्या मिरचीला लागतो आणि खूप खराब असा वास येतो। तेव्हा 1 नाईट बस आहे याचा पाहिलं, या दह्याचा आता पूर्णतः कलर चेंज झालेला आहे, अगदी सुंदरसा याला कलर आलेला आहे। तर आता ना याला ना आपण एक दुसऱ्या परातीमध्ये काढू आणि याला वाळू घालू। याच्यासोबत जे दही थोडंसं शिल्लक राहिलं असेल तेही आपण या मिरचीला लावून घेऊ आणि असं एक करून ही मिरची ना या प्लेटमध्ये आपण ठेवूत, जेणेकरून की व्यवस्थित वाळेल आणि याला 4 दिवस वाळायला लागतील। मिरचीमधून चांगला टणक किंवा खळखळ असा आवाज येत नाही तोपर्यंत याला वाळवणाला ठेवायची आहे, तरच ही मिरची आपली 2 वर्ष टिकू शकते। हे पाहिलं, 4 दिवसानं अगदी खमंग अशी मिरची आपली ना वाळून एकदम खमंग झालेली आहे। एक मिरची मी तोडून दाखवते। हा मस्तपैकी आतमध्ये मसाला पूर्ण याच्यामध्ये गेलेला आहे। हे पाहिलं, अगदी कुरकुरीत, अगदी म्हणजे ना वाळून एकदम छान झाली आहे आपली मिरची। हे पाहिलं, मधला मसालाही अशा पद्धतीने ही एअरटाईट भरणीमध्ये जर ठेवली तर 2 वर्ष या मिरचीला काहीही होत नाही। पावसाळा, उन्हाळा अप्रतिम लागते ही मिरची खायला। या ठिकाणी एका तव्यामध्ये मी तेल घेतलं, गॅस चालू केला आणि जेव्हा तेल गरम झालं त्यावेळेस मी गॅस बंद केलेला आहे। त्याच्यातच मी ह्या मिरच्या तळून घेत आहे। मिरची तळताना गॅस ऑन ठेवू नका, नाहीतर नाही करपते मिरची, दह्यामुळे लवकर करपते आणि त्यामुळे स्वाद पूर्णतः बिघडतो। अशा प्रकारची मिरची नक्की बनवा। आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।